नमस्कार विद्यार्थियों, आज हम 10वीं कक्षा का हिंदी विषय का गिरिधर नागर संत मीराबाई का पाठ, इसके पहले हमने पूरा देखा था। 3 चरण थे इनके। लेखिके का परिचय देखा था, कृतियाँ देखी थी, पद्य संबंधी जानकारी प्राप्त की थी और तीसरा चरण भी इसके पहले हमने देखा है। तो आज हम इस पाठ के जो स्वाध्याय है उन स्वाध्यायों की उजळणी हम करने वाले हैं। तो क्या है कि यह पाठ पढ़ने पर, सुनने पर, ध्यान से पठन करने पर हमें श्री कृष्ण और मीराबाई का जो संबंध है, उनका जो नाता है, वो नाता कितना घट्ट है, कितना प्रेम पूर्वक है, स्नेहपूर्वक है, इनकी जानकारी मिलती है। तो पूरे स्वाध्याय जो है वो उसी प्रकार के स्वाध्याय है। होली के समय आनंद निर्मित करने वाले घटक 4 घटक लिखने हैं। कन्हैया की विशेषताएं लिखनी है 4 कन्हैया की। आप हमें इस पाठ को हम अच्छी तरह से पढ़े सुनेंगे तो हमको ये सब कृतियाँ हम छुड़वा सकते हैं। उसके आगे इस शब्द में आए हुए, इस अर्थ में आए शब्द लिखिए। दासी, साजन, बार बार, आकाश। तर या ठिकाणी आपल्याला दासीला आलेला शब्द, त्यानंतर बार बारला आलेला शब्द, आता दासीला चेरी शब्द आलाय बा। दासीला कुठला शब्द आलाय? दुसऱ्या कडव्यातला चेरी. बार बारला बेर शब्द आलाय. साजनला, आकाशला कोणते शब्द आले तुम्ही शोधून लिहायचे. त्यानंतर कन्हैया के नाम, कृष्णाला या पद्यरचनेमध्ये दिलेली नावं, जी नाव आहे ती 2 नावं लिहायची. अर्ध्या मार्काला असे प्रश्न तुम्हाला विचारतात. होली के समय आनंद निर्मित करने वाले घटक 2 मार्काला, कन्हैया की विशेषता 2 मार्काला, इस अर्थ में आए शब्द 2 मार्काला आणि कन्हैया के नाम 1 मार्काला असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, दुसरे पद का सरल अर्थ लिखिए. आता दुसरं जे पद आहे त्या पदाचा तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे. कोणतं दुसरं पद आहे? हरि बिन कुन गती मेरी, तुम मेरे प्रतिपाल, कहिए मैं रावेरी चेरी. आदि अंत निज नाव तेरो, हिमाये फेरी, बेर बेर पुकार कहू प्रभु आरती है तेरी. यौ संसार बिकार सागर बीच में घेरी, नाव फाटी प्रभु पाल बांधो बुडत है बेरी. बिरहनी पाव की पीव की, बाट जावे रखोली नेरी, दासी मेरा राम रटत है, मैं शरण हो तेरी. तर या दुसऱ्या कडव्याचा तुम्हाला काय करायचा आहे? भावार्थ लिहायचा आहे किंवा सरळ अर्थ लिहायचा आहे. हे जे पद्य रूपातून आहे हे गद्य रूपातून लिहायचं आहे. तर तुम्हाला असा प्रश्न 2 मार्काला विचारला जाऊ शकतो परीक्षेत. तर हा 2 मार्काचा प्रश्न पण तुम्ही व्यवस्थित सोडवला की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतात. अक्षर चांगलं काढायचं, डोक्यावरती रेषा द्यायच्या, वळणदार अक्षर असावं, विरामचिन्हांचा वापर करायचा, रस्व दीर्घच्या कोणत्याही चुका होऊ द्यायच्या नाहीत हे लिहिताना. आणि जेवढं तुम्ही सुंदर लिहिसाल, चांगलं लिहिसाल, तेवढी जास्त मार्क तुम्हाला मिळू शकतात बघा. आणि आपण या अगोदरच्या तासाला पण हे पाहिलं बघा, उपयोजित लेखनातला जो प्रश्न आहे, निम्नलिखित शब्दों के आधार पर कहानी लेखन कीजिए तथा उचित शीर्षक दीजिए. तर अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत हमखास विचारला जातो बघा. कसं असतं, कधी कधी तुम्हाला असे शब्द देतात, अलमारी, गिलहरी, चावल की पापड, छोटा बच्चा. तर हे समजा 5 शब्द दिलेत. या 5 शब्दावरून तुम्हाला काय करायचे असते? एक कहाणी लिहायची असते, गोष्ट लिहायची असते. आणि सुरुवातीला काय करायचं असतं? या गोष्टीचं नाव लिहायचं असतं. सुरुवातीला काय करायचं असतं? नाव लिहायचं असतं. म्हणजे नावाला साधारणपणे 1 मार्क असतो आणि राहिलेल्या गोष्टीला साधारणपणे 4 मार्क असतात. तर अशा पद्धतीनं 5 मार्काला हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. किंवा हाच प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं पण कधी कधी विचारतात. कसा विचारतात? तर तुम्हाला ढाचे के आधार पर कहाणी लिखिए. म्हणजे तुम्हाला काही शब्द दिले का टिंबटिंब, परत काही शब्द दिले का टिंबटिंब, परत काही शब्द दिले का टिंबटिंब, अशा पद्धतीनं ढाचे के आधार पर
तुम्हाला एक रूपरेषा दिली जाते. कथा थोडक्यात ती ढाचा म्हणजे महत्त्वाचे शब्द त्यामध्ये टाकलेले असतात आणि बाकीची कथा तुम्हाला लिहायची असते. तर हा 5 मार्काला विचारला जाणारा जो प्रश्न आहे, हा 5 मार्काचा प्रश्न जर तुम्ही सोडवायला घेतला तर तुमची भाषाशैली साधी सोपी सरळ, कठीण अर्थाचे शब्द जास्त नको आहेत, विरामचिन्हाचा जास्तीत जास्त वापर आणि साधारणपणे 2 ते 3 परिच्छेद पाडले पाहिजे तुम्ही. 4-5 ओळीचे 3 परिच्छेद केले का कथा अतिशय सुंदर दिसते. आणि कथेला सुरुवातीलाच नाव टाकायचं. आता या ठिकाणी आलेली जी कथा आहे, अलमारी, गिलहरी, चावल के पापड, छोटा बच्चा, तर हे 5 शब्द दिले. तुम्ही म्हणताल या 5 शब्दावरून कथा आपण कशी तयार करायची? तर कथा तयार करत असताना तुम्हाला स्वतःचा अधिकार असू शकतो. कथा अशीच व्हावी, गोष्ट अशीच व्हावी, तशीच व्हावी, हा काय त्याच्या पाठीमागचा हेतू नसतो. फक्त कथानक चांगलं असावं. ती कथा वाचायला गेल्यानंतर थोडासा त्यातला भावार्थ चांगला असावा, त्याला काहीतरी आशय असावा, अर्थ असावा, आणि त्याचा शीर्षक त्या कथेला योग्य असावा. तर अशा पद्धतीचा जर विचार तुम्ही त्या कथेमधून मांडला, सांगितला, शीर्षक योग्य लिहिला, तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळतात, किंवा 4 मिळतील, 3 मिळतील, 2 मिळतील, 1 मिळेल, किंवा कथा जर पूर्ण चुकली तर तुम्हाला 0 सुद्धा मार्क मिळू शकतात. तर तुमच्याकडे अशी एक विचारसरणी पाहिजे की दिलेल्या शब्दावरून कथा तयार करता आली पाहिजे. आता अलमारी म्हणजे काय? कपाट. कपाट. गिलहरी म्हणजे काय? तर आपण त्याला काय म्हणतो, झाडावरती असणारी जी ही असते बघा, एक गिलहरी नावाचा जो हे असतो बघा, सरपटणारा प्राणी आहे बघा, काय म्हणतो त्याला आपण? खारुताई. त्यानंतर चावल के पापड म्हणजे थोडक्यात तांदळाचे पापड आहेत, आणि एक छोटा बच्चा आहे, लहान मुलगा आहे. तर तुम्ही म्हणताल ही कथा आपण लिहायची कशी तयार करायची या शब्दावरून? तर सुरुवात कथेची करत असताना कधी पण कथेची सुरुवात करत असताना कथा ही आकर्षक झाली पाहिजे. मग तुम्हाला काय करावं लागेल? कथा लिहित असताना बहुत दिनों की बात है, एक छोटा सा गांव था, उस गांव का नाम रामपुर था, या कौन सा भी हम नाम लिख सकते हैं. तो उस गांव में एक गरीब आदमी रहता था, उनकी एक पत्नी थी, उनके 2 बच्चे थे. वह अपने खेत में हमेशा काम करता था, अपने पूरे कुटुंब का पालन पोषण करता था. नन्हे बच्चे हमेशा माँ बाप की इंतज़ार करने के लिए घर के दरवाजे पर आकर खड़े होते थे. और उनमें 2 बच्चे जो थे, उन 2 बच्चों के नाम भी आप लिख सकते हैं. उनके बाप का नाम लिख सकते हैं, माँ का नाम लिख सकते हैं. तो इस प्रकार हा पहिला परिचय तुम्हाला तयार करायचा आहे. दुसरा परिचय तयार करत असताना तुम्हाला असं करायचं आहे, प्रसंग दाखवायचा आहे एखादा त्यातला. कोणता प्रसंग? समजा तो छोटा मुलगा आहे, किंवा ती दोन्ही मुलं आई वडिलांच्या समावेश जेवत असतात, आणि जेवताना काय होतं तर हा लहान जो मुलगा आहे तो काय करत असतो, त्याच्याजवळ जेवत असताना सगळ्या कुटुंबाच्या जवळ एक कुत्र्याचं पिल्लू वगैरे येतं, आणि मग काय होतं तर या कुत्र्याच्या पिल्लाला हा मुलगा काय करत असतो, हाकलून लावत असतो, हाणून लावत असतो, किंवा पळवून लावत असतो, किंवा त्याला दगडानं काठीनं मारून लावत असतो. त्यावेळी त्याचे आई वडील त्याला एक सल्ला देत असतात. कोणता सल्ला? तर असं नाही मुलांनो, आपण काय केलं पाहिजे, नेहमी प्राणी मात्रावरती दया दाखवली पाहिजे, किंवा आपल्या घरामध्ये असणारी जी वस्तू आहेत, आपल्या घरातली जी पदार्थ आहेत, त्यातला घास 2 घास तरी आपण इतर प्राण्याला दिले पाहिजेत. हा सृष्टीचा नियम आहे. किंवा अशा पद्धतीचाच निसर्ग असतो, आपल्यावरती ते अवलंबून असतात, त्यांचे पण जीवन आहे, असं ते आई वडील त्याला सांगतात, किंवा आई सांगते. थोडक्यात एक दोन्हीपैकी आई सांगत असते, आणि मग हा मुलगा तो सगळं व्यवस्थित ऐकत असतो, आणि ऐकल्यानंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो, आणि मग तो काय करतो, नंतर मात्र असा कधीही प्राणी मात्रांना तो त्रास देत नाही. म्हणजे हा दुसरा परिच्छेद दाखवायचा. मग तिसरा परिच्छेद तुम्ही लिहित असताना काय करायचं, तर एकदा असंच होतं की आई वडील शेतात गेले असतात, ही दोन्ही मुलं आपल्या घरामध्ये खेळत असतात. तेवढ्यात काय होतं
त्यांच्या घरामध्ये असणारे एक कपाट आहे, त्या कपाटामध्ये आईनं काय केले असतात तर तांदळाचे पापड ठेवले असतात. त्यातला एक तांदळाचा पापड काय होतो, त्याचा एक छोटासा तुकडा त्या जमिनीवरती पडतो आणि जमिनीवरती पडल्यामुळं काय होतं तर तिथंच एक खारुताई येते आणि तो पापड घेऊन पळून जाते. ही त्या लहान मुलानं पाहिलं असतं आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की जर आपल्या आईनं आपल्याला सल्ला दिला होता, कोणता सल्ला दिला होता तर काय केलं पाहिजे, आपल्या घरात जे आहे, आपल्या अंगणामध्ये जे आहे, आपल्या ताटामध्ये टोपल्यामध्ये जे आहे ते आपण नेहमी थोडं त्यातलं घास 2 घास आपल्याला इतर पशुपक्ष्यांना दिले पाहिजेत, चारायला दिले पाहिजेत. तर तो मुलगा काय करतो, एक 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 पापड बरेचसे तिथं मग अशा खारुताई गोळा होतात आणि मग तो काय करतो, सगळ्या खारुताईंना थोडे 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 तुकडे सगळे टाकून सगळे घरातले पापड संपून जातात. आई वडील घरी येऊन संध्याकाळी पाहतात, त्यांच्या लक्षात येतं की घरातली ही वस्तू राहिलेली नाही. मग ते त्या लहान मुलाला खावळायला सुरुवात करतात, असं का केलंस तू? तर त्यावेळेस तो मुलगा त्याला उत्तर देतो, तुम्ही तर मला सांगितलं होतं की प्राणी मात्रावरती दया केली पाहिजे आणि अनेक तिथं अशा प्रकारच्या प्राणी आले होते, त्यामुळे मी सगळ्यांना थोडं थोडं त्यातला तुकडा देऊन टाकला. तर असा तिसरा परिचित केल्यानंतर तुम्हाला ही कथा शेवट करावं लागेल. ही सगळी हिंदीतून कथा लिहावी लागते. तर अशा पद्धतीच्या कथेला तुम्ही शीर्षक काय द्याल हे तुमच्यावरती अवलंबून आहे. शीर्षक कसा द्यायचा असतो, शीर्षक हा फार तर 2 ते 3 शब्दाचा, 4 शब्दापरचा शीर्षक. शीर्षक म्हणजे नाव. तर नाव सुद्धा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर या ठिकाणी अलमारी, गिलहरी, चावल की पापड, छोटा बच्चा हे सगळे शब्द त्या कथेत आलेत बाबा. हे सगळे शब्द आल्यानंतर ती कथा आपल्याला लिहायची आहे आणि त्याला योग्य शीर्षक द्यायचं आहे, नाव द्यायचं आहे, नाव. तर नाव देताना तुम्हाला कोणते नाव देता येईल आता त्या कथेला, किंवा छोटे बच्चे का, प्राणी मात्र की बारे में दया, या छोटा बच्चा, पशु पक्षियों के बारे में हमारे भाव. अशा पद्धतीची तुम्हाला नावं लिहिता येतील किंवा तुमच्या विचारानं त्याच्यापेक्षा चांगला जरी कथा चांगली अजून वेगळी तुम्ही लिहिली तर वेगळी कथा लिहिल्यानंतर वेगळं नाव येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं उपयोजित लेखनामध्ये आलेली जी कथा असते ती कथा जेवढी तुम्ही रंजक लिहाल, योग्य लिहाल, चांगली लिहाल, साधारणपणे 10-15 ओळीची कथा 3 परिच्छेदामध्ये विभागलेली, तुम्हाला जर सुंदर हस्ताक्षरामध्ये खाडाखोड न करता व्यवस्थित हिंदी सगळे शब्द व्यवस्थित वापरून जर तुम्ही लिहिली तर तुम्हाला 5 पैकी 5 परीक्षेमध्ये मार्क मिळतात. तर कहाणी लेखन हा जो प्रश्न आहे हा 2 प्रकारे विचारला जातो हे तुम्हाला मी सांगितले बघा. एक म्हणजे रूपरेषा के आधार पर किंवा ढाचे के आधार पर कहानी लिखे आणि शब्दावरून कहानी लिहा. अशा पद्धतीनं 2 प्रकारे कहानी तुम्हाला परीक्षेत विचारली जाऊ शकते. तो क्या है कि यह कहानी हम अच्छी तरह से लिखेंगे तो हमें ज़्यादा से ज़्यादा गुण प्राप्त होंगे. तो यह कहानी पन्ना नंबर 25 पर जो है अलमारी, गिलहरी, चावल की पापड़, छोटा बच्चा, यह कहानी इन शब्दों के साथ आपको लिखनी है और उसे उचित शीर्षक देना है. तो स्वाध्याय के स्वरूप पर मैं तुमको ये प्रश्न देता हूँ, तो यह कहानी अच्छे से अच्छी लिख कर तुम मुझे स्वाध्याय के रूप में दिखा सकते हैं. तो यही हम रोकेंगे. धन्यवाद.